हॅलो, जय शिवराय सर. जय शिवराय, जय शिवराय. बोला. सर तुम्ही ज्याप्रमाणे सांगितलं त्याचप्रमाणे आपल्याला महाराष्ट्रातनी आणि हं, बऱ्याचशा ठिकाणी सुद्धा आपल्याला गारपीट, पाऊस त्याचबरोबर हं. विजांच्या कडकडाटासह सुद्धा आपल्याला पाऊस, गारपीट पाहायला मिळालेली आहे. हं, हं, हं. आणि आता आपल्याला बरेचसे शेतकरी कमेंट फोन सुद्धा करत आहे, की सर एप्रिल महिन्याची काय कंडिशन राहणार? कारण की तुम्ही यापूर्वी आपल्याला प्रत्येक महिन्याची जी अपडेट आहे, तो हं, महिना हं. येण्यापूर्वीच आपल्याला अपडेट देत असता. आता एप्रिल महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि आता पुढील काय कंडिशन राहणार म्हणजे संपूर्ण एप्रिल महिन्याची? नक्कीच. परिस्थिती बघा, आज सुद्धा जाता-जाता काही भागांना तो तडाखा देऊन जाणार आहे. उद्यापासून वातावरण हे पूर्णपणे मोकळं होतंय. हो, परिस्थिती अशी आहे, की 80% भाग म्हणजे खानदेश, पश्चिम महाराष्ट्रातला काही मोजका भाग, बीड, जालन्यातल्याही काही बऱ्याचशा भागांना आजपासून पावसामध्ये बराचसा फरक पडत आहे. हो. पण आपण कालही सांगितलंय, आजही सकाळी सांगितलंय शेतकऱ्यांना व्हिडिओच्या माध्यमातून, की तुम्ही आजचे दिवस सतर्क राहा. कारण की खामगावसारख्या ठिकाणी, अकोल्यासारख्या ठिकाणी, रिसोडसारख्या ठिकाणी, बुलढाण्याच्याही मोजक्या भागांमध्ये, लातूर, नांदेड, यवतमाळ, हिंगोली, अमरावती परिसर, वर्धा जिल्हा, चंद्रपूर जिल्हा, त्याचबरोबर जालना, बीड, परभणी, सोलापूर, धाराशिव पट्ट्यामध्ये आणि लातूर पट्ट्यामध्ये सुद्धा हो, ती स्थानिक वातावरणाची भीती राहणार आहे. पाऊस पडलाय काही ठिकाणी आणि पावसाचं बाष्पयुक्त जे काही वातावरण आहे, ती गरमीची लेव्हल अजूनही महाराष्ट्रामध्ये कायम आहे. बरोबर. त्यामुळे परिस्थिती अजूनही काही ठिकाणी म्हणावी अशी मोकळी झालेली नाहीये. हो, उद्यापासून 5 एप्रिलपासून वातावरण चक्क चांगलं 12-13 तारखेपर्यंत मोकळं होऊ शकतं हं, आणि एक्झॅक्टली 13 तारखेलाच वातावरण पुन्हा एकदा सक्रिय होऊ शकतं. हो, 13 तारखेच्या वातावरणाची व्याप्ती अजूनही मॉडेलनुसार लक्षात आली नाहीये. आता सांगताना सांगणारे सांगतील की 13 तारखेला मेघगर्जनेसह आहे आणि बरोबर. तोपर्यंत तुमचं काल काय खाल्लं हे पण ध्यानात राहत नाहीये. नाही. त्यामुळे 13 तारखेबद्दल टेन्शन फारसं घेऊ नका. आपल्याला जवळपास 5 तारखेपासून ते 12 तारखेपर्यंत चक्क अजूनही 7-8 दिवसाचा वेळ मिळतोय. हं, ह्या वेळामध्ये तुमचा हळद असेल, कांदा असेल, बऱ्यापैकी आठवड्यामध्ये कामं आवरून घेता येत आहेत. बरोबर. आणि महत्त्वाचं म्हणजे की पुढचा जो काही टफ एरिया बनणार आहे, तो 17-18च्या पुढे 22 पर्यंत पुन्हा एक सिस्टम तयार होणार आहे. महाराष्ट्रात परत वादळी किंवा मेघगर्जनेचा पाऊस ॲक्टिव्ह होण्याचे अंदाज आहेत. त्यामुळे त्या कामाचं देखील तुम्ही नियोजन कसं करता येईल, या पद्धतीने करा. आणि या पलीकडेही जाऊन सांगायचं म्हणलं, की सेम टू सेम हं, मार्च महिन्याची कॉपी आहे हे वातावरण. या हो, वातावरणामध्ये पूर्णपणे क्षमता आहे. या वातावरणाची पूर्णपणे जी काही क्रेज आहे ती अवकळीच आहे. हो. त्यामुळे या वातावरणाबरोबर शेवटच्या आठवड्यामध्ये सुद्धा 27-28 एप्रिलमध्ये वातावरण ॲक्टिव्ह होऊ शकतं. ते पण 3-4 दिवसासाठी मर्यादित वेळेसाठी राहू शकतं. हं, हं, हं. आणि तुम्ही म्हणाल, हे फक्त आता एवढाच महिना आहे का? तर असं काही नाहीये. पुढचा सुद्धा मे महिनासुद्धा ह्या वातावरणासाठी अशा प्रकारे राहणार आहे. बरोबर. आणि हं. सर बरेचसे शेतकरी आपल्याला विचारत होते, की मे महिन्याची जी सुरुवात आहे म्हणजे 1 ते 10 मे हं, हं. तर हे याच्यामध्ये काय कंडिशन राहणार? 1 ते 10 मे जे आहे, सुरुवातीला 1, 2, 3 तारखेला पाऊस राहू शकतो. नंतर हो. 6, 7, 8, 8, 9 ते 10 तारखेपर्यंत. काही जणांचे लग्नाचे पण मला फोन आलेत. तर बऱ्याचशा भागात त्या काळामध्ये पाऊस नाहीये. हां, हां. तर परिस्थिती नंतर 12-13 ही बिघडू शकते त्याही वेळेस आणि हो. शेवटी त्यावेळेस 22-23ला रोहिणी नक्षत्राच्या पिरियडमध्ये बदलू शकते. आणि एक गंमत अशी आहे, की यंदा पावसाचा आणि मान्सूनचा बराचसा डिफरन्स सांगितला जातोय, हं, की आंबे जास्त आले, की असं होईल, तसं होईल वगैरे काही नाहीये. उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेस पाडव्यानंतर पाऊस जास्त पडतात, त्यावेळेस त्याचा फायदाच झालेला आहे. गेल्या वर्षी तुम्ही ते पाहिलेलं आहे. हो, हो. तसंही शास्त्रीकरण किंवा रिपिटेशन किंवा कॉपी पेस्ट होऊ शकतं का असं बी नाहीये. पाऊस बरोबर. थोडा फरक आहे. कमी प्रमाणात आहे, पण एवढाही कमी नाही की दुष्काळाचं रूपांतर होईल. हिवाळा भरण्या किंवा हिवाळा भरण्याच्या पाण्याचा प्रश्न, विहिरीच्या पाण्याचा प्रश्न आणि तळ्यांचा पाण्याचा प्रश्न मिटवणारी कंडिशन तुम्हाला मी मागे पण सांगितली. बरोबर. फक्त जूनमध्ये काय होणार आहे, की काही पेरण्या अवकाळीवरती आणि काही पेरण्या मान्सूनवरती. एक्झॅक्टली 13-14 तारखेचा मान्सून आगमनाचा कालावधी मान्सूनच्या आताच्या सध्याच्या मॉडेलनुसार तो दिसतो आहे. पण हो. 28 तारखेच्या आसपास पेरण्या उरकतील असा अंदाज देखील दिसतो जून महिन्यामध्ये. बरोबर. आणि अवकाळी हा मार्च झालाय. एप्रिलही होणार आहे आणि मे सुद्धा आहे आणि जूनमध्ये सुद्धा डिफरंट वेळेमध्ये होणार आहे. म्हणजे मान्सून अवकाळीमध्येच येणार आहे. हं, हं, हं. ठीक आहे. हो. त्यावेळेस सुद्धा ह्या पावसाचा आणि त्या पावसामध्ये फारसा असा 15 दिवसाचा गॅप पाहायला मिळणार नाहीये. हं, हं. त्यामुळे फायदेशीर देखील ठरू शकतो अशी याच्यामध्ये कंडिशन आहे. बरोबर. शेतकऱ्यांचे या व्हिडिओला काय कमेंट असतील ते आपण पुढच्या रेकॉर्डिंगमध्ये सुद्धा घेऊ शकतो. याबद्दल बरोबर काही सर. प्रश्न असतील तर विचारू शकता आणि आजच्या सर उद्याच्या पावसावर. त्याचबरोबर माझा जो प्रश्न आहे तो म्हणजे हे जो अवकाळी पाऊस पडत आहे, हं. याने जे महाराष्ट्रामध्ये जे काही धुमाकूळ घातलेला आहे, तर मग यामुळे पुढे काही मान्सूनवरती इफेक्ट पडणार का? नाही. मान्सूनमध्ये इफेक्ट काही नाहीये. जसा गेल्या वर्षी इफेक्ट पडला होता तेवढाच इफेक्ट आहे. पाऊस हं. गेल्या वर्षी तुलनेत 12-13% कमी आहे. कारण की गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये
गेल्या वर्षी 2025ला मागच्या 10-12 वर्षापेक्षाही जास्त पाऊस पडलेला आहे. त्यामुळे ती तुलना तुम्हाला ती पाहायला मिळते की तितका पाऊस नाहीये. पण एक मात्र नक्की आहे याच्यामध्ये, आतापर्यंत जो काही धुमाकूळ झालाय महाराष्ट्रामध्ये त्याची हो, व्याप्ती 40%च्याही आतमध्ये राहिलेली आहे. बरोबर. 60% भागांना काही वळणं साचली नाहीत कुठे. हो, 70% भागांनाही वळणं साचली नाहीत कुठे. नाही. पडलाय, बरोबर. गारपीट झाली, अनेक भागांना त्यांनी नुकसान पण केलेलं आहे. हो, तर त्यामध्ये 35ची व्याप्ती जी आपण सांगतोय 40च्या आसपास तेवढीच आहे. आणि बरोबर. अनेक भागांमध्ये ह्या 40% किंवा 35% शेतकऱ्यांना अक्षरशः त्यांना त्यांचं मोबदला मिळायला पाहिजे एवढं प्रचंड प्रमाणात नुकसान झालेले आहे. त्यामुळे बरोबर. शेतकऱ्यांनाही वारंवार सांगतोय आपले पंचनामे आणि आपली एकजूट ठेवून हे कामं तुम्ही त्या तहसील कार्यालयामधनं किंवा आपल्या स्थानिक आमदाराच्या ओळखीनुसार ते कामं त्यामध्ये मोर्चे वगैरे किंवा काहीतरी कुठल्या गोष्टी करायचे काम पडलं तरी करून घेऊ शकता. एवढी परिस्थिती शेतकऱ्यांची हालाकीची झालेली आहे. ऐन बरोबर. पेरणीच्या वेळेस मान्सून थोडा मागे पुढे बी दबणं, अवकाळीमुळे असं होणं, तसं होणं या गोष्टी घडणार आहेत. त्यामुळे थोडं सतर्क राहायलाच पाहिजे. बरोबर. आणि सर काही जिल्ह्याच्या काही ठिकाणी पाऊस आपल्याला पाहायला मिळालेला नाही. म्हणजे ते शेतकरी आपल्याला कमेंट करत आहे, की "सर आमच्या गावामध्ये पाऊस नाही." तर मग हे हं. मान्सूनमध्ये बी आपल्याला पाऊस मिळणार नाही का समजा पाहायला? म्हणजे मला नाही समजलं. त्यांचं म्हणणं आहे, की हा जो पाऊस आहे, समजा उन्हाळी हां. जो पाऊस आहे, हे आमच्या गावामध्ये पडत नाही आहे. मग मान्सूनचा पाऊस आमच्या गावामध्ये पडणार का? कारण की त्यांच्यामध्ये एक संभ्रम निर्माण झालेला आहे. एक्झॅक्टली. मला तर ह्याच गोष्टीवरती बोलायचंय. खूप चांगला प्रश्न केलाय. हो, बरेच जण म्हणायचे आमच्या लातूरमध्ये पाऊस नाही पडला. हं. बरोबर. ज्या दिवशी व्याप्ती कमी झाली महाराष्ट्राची, त्या दिवशी त्या भागामध्ये जास्त पडलाय. हो, काल अहमदपूरचे मला व्हिडिओज आलेत. बरोबर. मुसळधार पाऊस पडलाय. हो, ते असं नसतं. अवकाळी असेल किंवा कुठलाही पाऊस असेल, एका टप्प्यातल्या पावसामध्ये महाराष्ट्र बेतत नाहीये. बरोबर. अजूनही मी सांगतोय पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये सुद्धा पाऊस आहे आणि मेमध्ये पण आहे. हो, त्यामध्ये 100% ची व्याप्तीच नाहीये. नाही बरोबर. हां. त्यामुळे हे टेन्शन घेऊ नका, की मान्सूनमध्ये मान्सून सुद्धा हां, कधीच सारखा पडलेला नाही. जून काय जुलैमध्ये सुद्धा पोटभरणीपुरता पाऊस पडलेला नाहीये. हो, म्हणजे असे पेरण्या आपल्याला पेनवत्या पावसावर, मोजक्या पावसावर काही ठिकाणी वारंवार पडत जातो. त्या बरोबर. भागांना तो फायदेशीर ठरतो. हो, अशा आवर्षण प्रणालीला सामोरं जावंच लागणार आहे. बरोबर. ह्या वर्षी सुद्धा. हां. हो. मात्र सर आपल्याला यंदा यंदा मग मान्सूनमध्ये काही किती दिवसाचा खंड पाहायला मिळेल तरी बी? मान्सूनचा खंड नाही जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून एक 25 दिवसाचा खंड मॉडेलनुसार पाहायला मिळतोय. हां, त्यामध्येही काही चेंजेस होऊ शकतात. ते पण देखील आपण पुढच्या रेकॉर्डिंगमध्ये बोलूया. बरोबर स्पेशल सर. मान्सून. हो. हं, मात्र सर हं. आजच्याच दिवस फक्त पाऊस राहणार. उद्यापासून पाऊस पूर्णतः निघून जाणार. फक्त 13 तारखेच्या नंतर वातावरण बदलाची शक्यता आहे. हो, हो. हो. नक्कीच. नक्कीच सर तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर. धन्यवाद.